hotel. So हॅलो एव्हरीवन आणि वेलकम बॅक टू प्री रूम ब्लॉग्स. आज आहे डे 4. आपला डे 4 आहे ना, डे 5 ऑफ द बाली ट्रिप. ॲक्च्युली अरायवलचा फर्स्ट डे, त्यानंतर सेकंड डे आमचा होता लेम्पुयांग टेम्पल, थर्ड डे होता आमचा नुसा पेनिडा, काल 4th आणि आज 5th. सो 5th डे इज आम्ही आज निघतो आहोत वॉटर स्पोर्ट्स आणि तिथून आम्ही उबूडला जाणार आहोत. तर आमचं सगळं बॅग पॅकिंग झालंय. द लास्ट डे ऑफ ग्रँड मेगा रिसॉर्ट हॉटेल जे काही आहे ते नाव. आणि हे आमचे बॅग पॅक्स करून झालेले आहेत. आम्ही सगळं काढून घेतलेलं, रेडी झालेलो आहोत. सगळं चेक केलेलं आहे की काय राहिलंय काय नाही. हा आमचा कालचा केक आम्ही खाऊन घेतला ॲनिव्हर्सरीचा. सगळं आम्ही आता रेडी झालेलो आहोत टू चेक आउट फ्रॉम दिस हॉटेल. आमचा जो ड्रायव्हर आहे तो मे बी येईल थोड्या वेळात. त्याला 8 वाजेचा आम्ही टायमिंग दिला होता. ठीक आहे, तर आम्ही आता लगेचच निघतोय. आम्ही ब्रेकफास्ट करून निघणार आहे, पण अजून ब्रेकफास्ट आता खाली करतो आणि ब्रेकफास्ट करून मग आम्ही निघणार आहे. ठीक आहे, तर ब्रेकफास्ट आधी करतो आणि मग लगेच लुक फॉर अवर ड्रायव्हर. आणि हे आपले ड्रायव्हर दादा आलेले आहेत. आज 2 वेळेला आमचे ड्रायव्हर चेंज झाले ॲक्च्युली वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी आणि बोटसाठी. त्यांना भाषा काही कळत नाही म्हणून ते बघत नाही इकडे. आज शेवटचा दिवस आपला ग्रँड मेगा रिसॉर्ट. शेवटचा दिवस म्हणजे शेवटचा पॉईंटच आहे हा. तर बाय बाय ग्रँड हॉटेल. दिस इज हाऊ इट इज. आणि काही लोक काय करतात की वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज कॅन्सल करून आहे ना तनॉ टेम्पल लिमिट करतात. सो दॅट इज ऑल्सो फाईन की जर तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज नको असतील तर तुम्ही तनॉ टेम्पल हा पण एक ऑप्शन आहे, तिथेही जाऊ शकता. ओके, आय थिंक इट इज 30 minutes डिस्टन्स. आणि हे दादा आहेत ना अगदी वेळेवरती आलेले आहेत. कुठे 5 मिनटंसुद्धा आम्हाला वेट करायला लावलं नाही त्यांनी. अगदी लवकर आलेले आहेत. त्यांना 8 वाजता तर 8 वाजताच आलेले आहेत ते. मी तिकडनं जाऊ काय? तर असं असतं, काही ड्रायव्हर लवकर येतात, काही ड्रायव्हर उशिरा येतात. ठीक आहे. We are energetic, so sports activity will be good. काय Yes. This is your packet. Is not include product. At least you have to help also in this package. ॲक्च्युली काय झालेलं आहे, आमचे हे सारे स्पोर्ट्स होते ह्याच्यामध्ये फ्लाइंग फिश, जेटस्की आणि बनाना बोट हे 3 आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लूड होतं. पण आम्ही पॅरासेलिंग पण घ्यायचा विचार करत होतो, फोटो सेशन्स, कारण ते कॅमेरा अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे सगळे फोटो सगळे व्हिडिओज ते कॅप्चर करणार होते. तर पॅरासेलिंगमध्ये ते म्हणत होते की काय 1.2 म्हणजे 12 मिलियन ना, 1.2 12 लाख एका पर्सनचे. तर आम्ही दोघांचे मिळून त्यांना 12 लाख म्हणतोय. आता दोघांचे मिळून 12 लाख विथ फोटोग्राफ्स. 50% आम्ही निगोशिएट केलेलं. तरी आपल्या इंडियन करन्सीनुसार किती होतात ते? आम्ही 6 पासून सुरू केलेलं होतं त्यांना, 6 2 पर्सनचे. पण किती 6,500ची नुसती ॲडव्हेंचर पॅरासेलिंग झालं. खूप झाले का आपले? तिकडे पण 2,500 वगैरे हजार. ती आहे ना 1200ला नाही म्हणते आहे. आता काय करायचं मला? 1400 म्हणते आहे. 1400 जरी म्हटले तरी 7-8 होऊन जातात ना आपल्या इंडियन करन्सीनुसार. खूप होतात. 14
साडेसात हजार होतात आपल्या इंडियन करन्सीनुसार. आणि ते त्याच्या खाली यायला नाही म्हणते. ती म्हणते मग तुम्ही जा असं म्हणते. आणि फोटोज कॅमेराज अलाउड, त्यांचे कॅमेरा त्याच्यासाठी 5 लाख वेगळे असं ती म्हणते. पण मग फोटोज काढणार नाही तर मग कसं होणार. त्याच्यामध्ये 2700 रुपये जातात. हां, त्याच्यामध्येच आमच्या 2700 ते 3000 रुपयेपर्यंत त्याच्यात जात आहे. त्याच्यासाठी हे काहीतरी आलं इकडे, माणसंच चालवतात. पण ते काहीतरी आपलं म्हणतात ना सोंग टाईप असतं, तसं ते त्यांचं आहे ते. काय माहिती. मग ते सगळ्या ॲक्टिव्हिटीज करताय ना, फॉर ऑल ॲक्टिव्हिटीज भरल्यात ना ते. नाही पण मग तो सगळ्या ॲक्टिव्हिटीजला येऊ शकतो ना एकदा केलं आपल्याकडे कसं सोंग. So you have to work with her. सगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करून झालेल्या आहेत आणि आता आम्ही करणार आहोत चेंज केल्यानंतर आम्हाला जायचं आहे उबूडला, नाही उल्लूवत्तू टेम्पलला. उल्लूवत्तू टेम्पलवरून आमचं शिफ्टिंग होणार आहे उबूड येथे. तर इथे फारच लाल मुंगी आहेत ॲक्च्युली. तर वॉटर स्पोर्ट्स आता आमचं झालेले आहे. आम्ही केलं होतं पॅरासेलिंग, जेटस्की, बनाना बोट आणि फिश फ्लाय असं आम्ही केलेलं होतं. आणि हे झाल्यानंतर आता जसं सांगितल्याप्रमाणे उल्लूवत्तू टेम्पलला.
ॲक्च्युली इथे आहे ना एक ऑब्झर्व केलं की बार्गेनिंग स्किल्स जे आहे ते खूपच स्ट्रॉंग लागतं. कारण ॲक्च्युली आम्हाला सांगितलं होतं 1200 म्हणजे 12 लाखाला 1 पर्सन आणि असं होतं तर 24 लाखाचे 2 पर्सन. तर आम्ही 7 लाख 2 पीपल गेलो आणि फोटोग्राफीचं आम्ही काही निगोशिएट केलं नाही. फोटोग्राफीसोबतच आम्ही 12 लाखात सगळं, फोटोग्राफीचे वेगळे होते 3.5 लाख पर पर्सन होतं, असं 7 लाख पर पर्सन होतं. तर त्यांनी आम्हाला 5 लाखात निगोशिएट केलं, आम्ही 12 लाखामध्ये सगळं केलं. तर असं सगळं आमचं झालेलं आहे. बार्गेन स्किल्स ज्या आहेत त्या खूप स्ट्रॉंग लागतात. आणि एक असं झालं की पॅरासेलिंगचं आहे ना, तिने चुकून आमच्याकडे 2दा कार्ड दिले होते. आम्ही 2दा ॲक्टिव्हिटी केली ती.